काय दिलंय क्वेश्चन काय सिलेक्ट दी रॉंग स्टेटमेंट आउट ऑफ द फॉलोइंग रॉंग स्टेटमेंट पाहिजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स दोन टाईपच्या वेव्ह असतात एक मेकॅनिकल वेव्ह जी स्ट्रिंग मध्ये डेव्हलप होते आणि साऊंड वेव्ह जी लॉंगिट्युडनल असते जी मिडियम मध्ये डेव्हलप होते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे सन रेडिएशन सो इलेक्ट्रोमॅग्नेट वेव्ह डू नॉट रिक्वायर्ड एनी मीडियम फॉर प्रोपोगेशन पास होण्यासाठी मीडियम लागते काय मीडियम लागत नाही मग हे करेक्ट स्टेटमेंट आहे इट डू नॉट रिक्वायर्ड एनी मीडियम फॉर प्रोपोगेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्युम विथ स्पीड ऑफ लाईट बरोबर आहे इट कॅन पास थ्रू व्हॅक्युम सन बसून येतं इथंपर्यंत मग ऍटमॉस्फिअर फक्त अर्थ क्रस्ट मध्ये आहे अर्थच्या अराउंड दी अर्थ आहे 8 किलोमीटर मध्ये बाकी सगळं स्पेस रिकामच आहे ना सो इट कॅन पास थ्रू व्हॅक्युम ऑल्सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर ट्रान्सफर इन नेचर ट्रान्सफर म्हणजे काय प्रोपोगेशनची डिरेक्शन आणि व्हायब्रेशन डिरेक्शन राईट अँगल टू इच अदर असेल तर ट्रान्सफॉर म्हणतोय मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये काय असतं इलेक्ट्रिक मीडियम असतं पार्टिकल्स मॅग्नेटिक पार्टिकल्स म्हणजे व्हायब्रेशन असतं मॅग्नेटिक फील्डचे ते एकमेकाला राईट अँगल असतात आणि डायरेक्शन वेव्ह जे असते तिला सो राईट अँगल असतात त्यामुळे ट्रान्सफर बरोबर आहे मग रॉंग कुठलं